जय श्रीराम. धाराशिव शहरामध्ये नव्याने तयार झालेले बेकायदेशीर कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त करण्यात यावे यासाठी दिनांक 3 मार्च 2025 रोजी धाराशिव जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब, त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची समक्ष भेट घेऊन शहरामध्ये चालू असलेले बेकायदेशीर कत्तलखाने व पिंपरी गावच्या परिसरामध्ये असलेले हाडांचे बेकायदेशीर कारखाने याबाबतची सविस्तर लेखी तक्रार पुराव्यानिशी संबंधित अधिकाऱ्यांना देऊन कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानंतर दिनांक 3 मार्च व दिनांक 4 मार्च या दिवशी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री संजयजी जाधव साहेबांनी स्वतःच्या सहीने एक लेखी पत्र तयार केलं आणि या पत्रामध्ये शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने व हाडांचे बेकायदेशीर कारखाने तातडीने उद्ध्वस्त करण्यात यावेत आणि यासाठी जो काही पोलीस बंदोबस्त लागेल तो आम्ही आपणास देऊ अशा आशयाचे लेखी पत्र धाराशिव नगर परिषद व धाराशिव जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना लेखी पत्राद्वारे कळविले होते. नगर परिषदेने संबंधित कत्तलखान्यांची पाहणी करून कायदेशीर प्रोसेस पूर्ण करून दिनांक 10 मार्च 2025 रोजी खिरडीमळा परिसरात असलेले 4 मोठमोठे बेकायदेशीर कत्तलखाने प्रशासनाच्या पोलिसांच्या सहकार्याने मुळासकट जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करून टाकले. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे खिरडीमळा परिसरात नदीच्या कडेला असलेले 3 बेकायदेशीर कत्तलखाने व हाडांचे 4 बेकायदेशीर कारखाने उद्ध्वस्त करायचे राहिले होते. गेल्या 15 दिवसांपूर्वी नगर परिषद व धाराशिव माननीय तहसीलदार साहेब यांनी याबाबत संबंधित कत्तलखाना मालकांना एक कायदेशीर नोटीस बजावली आहे. ज्या दिवशी कायदेशीर नोटीस बजावण्याची तारीख संपल त्या दिवशी सर्व बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त होतील असा विश्वास आम्हा सर्व गोरक्षकांना आहे. हे कत्तलखाने उद्ध्वस्त व्हावेत आणि धाराशिव जिल्ह्यातील कत्तली पूर्णपणे थांबाव्यात यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, त्याचप्रमाणे गोभक्त आमदार व गोभक्त खासदार साहेबांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना प्रशासनाशी संपर्क साधून कायदेशीर कारवाई करण्याची देखील विनंती केली आहे. आई तुळजाभवानीच्या तीर्थस्थानाचं पावित्र्य लवकरच जपलं जाईल असा विश्वास आम्हा सर्व गोरक्षकांना आहे. धन्यवाद. जय श्रीराम. जय गोमाता.